हे बघा इकडे एकाने काय पसारा करून ठेवला आहे. नेहमीचं झालं आहे तिचं. ऑलरेडी मी इथे भाताची तयारी करून ठेवलेली आहे. जे काही मसाले लागतात ते सर्व काढून ठेवलेले आहे. जे इन्ग्रेडियंट लागतात ते काढून ठेवलेले. हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जयश्री राडगे या यूट्यूब चॅनलवर आहे. सकाळीच मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आणि तुम्हाला वातावरण दाखवते इकडचं कसं आहे. 2 दिवस वातावरण एकदम कडक ऊन होतं आणि आज ना थोडंसं क्लाउडी वातावरण आहे. तर तुम्हाला घेऊन जाते, चला तर पाहूया. तर हे बघा कसं वातावरण आहे. पार्टली क्लाउड आहे, म्हणजे थोडंसं ऊन आणि आभाळ असं दोन्ही मिक्स आहे. सकाळी सकाळीच असं वातावरण आहे आणि आता गरम तर होतं आहे. तुम्हाला दाखवते, चला आता. तर अशा पद्धतीने छान वातावरण आहे आणि आज मी सुरुवात करणार आहे किचनमधून. तर आपले एक सबस्क्रायबर आहे आणि मी बँकॉकमध्ये राहत होते ना, तर तिथे माझी ओळख झालेली. तर ती लुसी नाव आहे तिचं. तिने मला फोन करून सांगितलं की भाभी तुम्ही मसाले भात जो केला होता ना, तो मसाले भाताची रेसिपी मला शेअर करा, तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवा. मग मला ती रेसिपी पाहून मी मसाले भात करत जाईन, कारण की मी तिला खूप वेळा मसाले भात मी खाऊ घातलेला, त्यामुळे तिला खूप आवडला. माझ्या पद्धतीने जी मसाला भात करते ना, ती पद्धत मी इथे शेअर करणार आहे आज तुमच्याबरोबर. आणि खास व्हिडिओ तिच्यासाठी पण आहे, लुसीसाठी, आणि तुमच्यासाठी सुद्धा हा आहे. म्हटलं चला तिच्याबरोबर तर शेअर करायचंच आहे, तर म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं. थोडं हिंदीमध्ये बोलते, कारण की तिला सुद्धा मी काय बोलते ते समजलं पाहिजे. तर मी आता थोडे हिंदीमध्ये बोलते, कारण की लुसीला हिंदीमध्ये समजतं. तर लुसी, तुम्हारे लिए आज मसाले भात की रेसिपी शेयर कर रही हूँ और तुम्हारे साथ हमारे व्यूवर्स है उनके लिए भी शेयर कर रही हूँ. चलो रेसिपी तुमको दिखाती हूँ और ऐसे रेसिपी करके मुझे मसाले भात कैसा बना है बता देना. चलो अभी किचन में जाते हैं. तर हे बघा इकडे एकाने काय पसारा करून ठेवला आहे. नेहमीचं झालं आहे तिचं. ऑलरेडी मी इथे भाताची तयारी करून ठेवलेली आहे. जे काही मसाले लागतात ते सर्व काढून ठेवलेले आहे. जे इन्ग्रेडियंट लागतात ते काढून ठेवलेले आहे. मग आता मी इथे काय करणार आहे, मराठीसोबतच थोडी हिंदी पण यूज करणार आहे, जेणेकरून लुसीला समजेल. चला आता तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते. तर इथे मी घेतलेला आहे तांदूळ, राईस. इथे बटाटे आहेत म्हणजे पोटॅटो, आणि शेंगदाणे म्हणजे पीनट्स. इथे वटाणे म्हणजे ग्रीन पीस घेतलेले आहे. आणि इथे मी कट करून घेतलेले आहेत कांदा, अनियन आणि टोमेटो. 2 अनियंस के लिए 2 टोमेटो डालती हूँ, आप कम ज़्यादा कर सकते हैं. और इसी के साथ हम लेंगे जिंजर गार्लिक की पेस्ट, जो मैंने पहले ही बना दी थी. मसाला भातासाठी आपण फोडणी देणार आहोत, तर ते फोडणीसाठी काही मसाले मी काढलेले आहेत, ते तुम्हाला इथे दाखवते. तर इथे छोटी मोठी दालचिनी घेतलेली आहे, म्हणजे स्मॉल बिग सिनॅमिन. त्याचबरोबर इथे मी घेतले आहे तमालपत्र, आणि इथे लवंग, काळी मिरी, आणि इथे मी काही मसाले काढून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी टाकले आहेत लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धना पावडर, आणि यासोबत मी काही मसाले टाकले आहेत एव्हरेस्टचे. तर ते मसाले तुम्हाला दाखवते. तर इथे एव्हरेस्टचा आहे शाही बिर्याणी मसाला, आणि त्यासोबतच आहे पावभाजी मसाला, आणि त्यासोबतच थोडासा चिकन मसाला. हे ऑप्शनल आहे. और ये तीनों में से मैं ज़्यादातर पावभाजी मसाला और शाही बिरयानी मसाला यूज़ करती हूँ. चलो अभी स्टार्ट करते हैं. यहाँ पे मैंने कुकर में ऑयल डाला है, क्यूमिन डाला है, मस्टर्ड डाला है, म्हणजे जीरी मोहरी डाली है. इसी के साथ अभी हम डालेंगे थोड़ा सा हींग. यहाँ पे देख सकते हैं, तो लूसी ये हींग है, तुमको पता ही होगा, तो ये यहाँ पे डालेंगे. इन सबको हम थोड़ा सा फ्राई होने देंगे. अभी हम डालेंगे इस खड़ा मसाला जो हमने पहले देखा था. एक एक करके हम इसमें डाल देंगे.
इसको भी अच्छे से फ्राई करने के बाद हम इसमें डालेंगे अनियन। तो यहाँ पे मैं सिनेमन है तो उसको ब्रेक कर रही हूँ थोड़ा सा, क्योंकि तोड़ के डालेंगे तो अच्छा फ्लेवर आता है। तो अभी इसको स्टर करेंगे और अच्छे से भुनने के बाद हम डालेंगे अनियन म्हणजे कांदा। वीडियो में मैंने बोला था लेकिन ना यही का थोड़ा सा रो रही थी, चिल्ला रही थी, सो पूरा मिक्स हो गया था। जो मैं बोल रही थी वो कुछ सुनाई नहीं दे रहा था, तो इसलिए वॉइस ओवर दे रही हूँ। अभी हम डालेंगे इसमें अनियन। तो अनियन को अच्छे से पकने देंगे, भुने देंगे। थोड़ा सा रेडिश ब्राउनिश होने के बाद हम उसमें डालेंगे टोमेटो। यहाँ पे हम थोड़ा सा स्टर करेंगे और इसमें मैं थोड़ा सॉल्ट डालने वाली हूँ। तो सॉल्ट डालने से क्या होता है कि जो अनियन है, टमाटर है, जल्दी पक जाएंगे, ज़्यादा गैस ख़त्म नहीं होगी। इसीलिए जब तक अनियन अच्छे से पक ना जाए, उसका कलर चेंज ना हो जाए, तब तक इसको बीच बीच में हिलाते रहेंगे। और इसी के साथ मैं मेरा जो छोटा मोटा काम है किचन का वो भी कर रही हूँ, क्योंकि वो जल्दी जल्दी निपट जाए और इधर मसाला भात भी रेडी हो जाए। अनियन अच्छे से पक चुका है, आप देख सकते हैं इसका कलर चेंज हो चुका है। अभी इसमें हम डालेंगे जिंजर गार्लिक की पेस्ट जो हमने बना के रखी थी, वो लेके हम इसमें डालेंगे। चलो थोड़ी देर और पकाएंगे। तो अच्छे से हिलाकर इसको पका लेंगे। ये देखिए, जैसे कि गार्लिक जिंजर का जो फ्लेवर है, वो स्मेल है, वो निकल ना जाए तब तक हम अच्छे से पकाएंगे, उसको स्टर करेंगे। अभी हम डालेंगे इसमें टोमेटो। तो ये टोमेटो डाल के हम उसे भी स्टर करेंगे जब तक वो अच्छे से सॉफ्ट ना बन जाए। और यहाँ पे आपको सॉल्ट डालना हो तो सॉल्ट डाल सकते हैं, लेकिन मैं अभी नहीं डालने वाली हूँ, मैंने पहले ही डाल दिया है। और इसको भी अच्छे से पकने देंगे। कसूरी मेथी डालना है मुझे, तो अभी मैं फ्रिज से निकाल के कसूरी मेथी डालने वाली हूँ। तो कसूरी मेथी नहीं हो तो भी चलेगा, ये ऑप्शनल है, जिसके के पास हो वो डाले, नहीं हो तो नहीं डाले, कोई बात नहीं है। लेकिन कसूरी मेथी से तो अच्छा फ्लेवर आता है, उसका स्वाद बढ़ जाता है मसाले भात का। जो मसाले भात का ही नहीं, जो भी सब्जी हो उसमें थोड़ा भी डाल दो तो स्वाद बढ़ जाता है, इसीलिए मैं यहाँ पे डाल रही हूँ। अभी इसको अच्छे से फ्राई करेंगे। पे सब चीज़ें अच्छे से भून चुके हैं, अच्छे से पक चुके हैं। अभी इसमें डालेंगे हम जो मसाले निकाले थे, लाल तिखट, जीरा पाउडर, धना पाउडर और एवरेस्ट के मसाले निकाले, वो सब इसमें डाल के वो भी अच्छे से भून लेंगे। अभी ये मसाला पूरा भुनना है जब तक वो ऑयल ना छोड़े। इससे पता लगता है कि हमारा मसाला अच्छे से पक चुका है। यहाँ पे आप देख सकते हैं राइस, पोटैटो, ग्रीन पीस है, सब हमने अच्छे से वॉश करके लिया है। और अभी हम डालेंगे कुकर में, इसको हम अच्छे से भून लेंगे। मसाले में अच्छे से भून लेने से क्या होता है कि स्वाद अच्छा आ जाता है।
अभी हम डालेंगे पानी। मिक्सर के बर्तन में ही मैंने पानी लिया है थोड़ा, क्योंकि जिंजर गार्लिक की पेस्ट उसमें थी थोड़ी सी, तो उसको अच्छे से धो के मैंने राइस में डाल दिया है। और जितना पानी चाहिए राइस को पकने के लिए उसी हिसाब से आप उसमें पानी डाल सकते हो। जितना मुझे चाहिए उतना ही मैं डाल रही हूँ। आप इस सब को हिलाकर अच्छे से मिक्स करेंगे। इसके बाद हम डालेंगे सॉल्ट अपने स्वादानुसार डाल सकते हैं, क्योंकि कम ज़्यादा रहता है। यहाँ पे मैं सॉल्ट डाल रही हूँ, तो सॉल्ट डाल के इसको अच्छे से हिलाकर मिक्स करेंगे। यहाँ पे मुझे थोड़ा सा पानी कम लग रहा था, इसीलिए मैंने थोड़ा पानी और डाला है। और मैं हाथ डालकर देखती हूँ पानी कितना है कितना नहीं। और मेरी ट्रिक है, जैसे रेगुलर राइस करती हूँ या मसाला भात करती हूँ, तो कि पानी के ऊपर थोड़ा सा ऊपर मैं पानी रखती हूँ, तो मेरे उंगलियों से मैं नापती हूँ उसको। यहाँ पे मैंने धनिया लिया है और उसको कट करके अभी इसमें डालेंगे। और धनिया नहीं हो तो कोई सी सब्जी को अच्छी नहीं बनती है, तो डेकोरेशन के लिए, स्वाद के लिए धनिया तो डालना ही चाहिए। तो अभी धनिया डालेंगे थोड़ा, और जो कसूरी मेथी मैंने दिखाई थी ना, वो भी इसमें थोड़ा सा मैं डालती हूँ लास्ट में, जो कि मुझे अच्छा लगता है उसका स्वाद। चलो अभी वो भी डाल के उसको पका लेते हैं। अभी इसको अच्छे से हिलाकर उसको मिक्स करेंगे। इसके बाद कुकर को ढक्कन लगाकर हम पकने के लिए छोड़ देंगे। तो सीटियाँ अपने हिसाब से ले सकते हैं, जैसे कि मैं 2-4 लेती हूँ, क्योंकि हमें नीचे से जो भुना होता है ना, थोड़ा सा लग जाए कुकर को तो अच्छा लगता है खाने के लिए। तो मैं ज़्यादा सीटियाँ लेती हूँ, लेकिन 2-3 में भी ये मसाले भात हो जाता है। सो आप अपने हिसाब से शिट्ट्या ले सकते हैं। मसाले भात झालेला आहे। तर हा असा मसाला भात झालेला आहे आणि त्याच्याबरोबरच मी थोडे पापडसुद्धा तळून घेतलेले आहे, कारण की मसाले भात असेल तर पापड हा येणारच, आम्हाला तो आवडतो खायला, सो पापड इथे घेतलेला आहे। तर आमचं जेवण झालेलं आहे आणि किचन साफ करायचं आहे, त्यामुळे थोडं थांबले आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करावा, नंतर मग कामं पटकन उरकून घेईल। ही मसाले भाताची रेसिपी तुम्ही पाहिलीच आहे। थोडं वेळ थांब। नेहमी ज्या पद्धतीने मी मसाले भात करते ना, तीच पद्धत मी तुमच्यावर शेअर केलेली आहे। आणि मसाले थोडे जास्त झाले, कारण की आम्हाला तिखट खायची सवय आहे, त्यामुळे मसाले थोडे जास्त टाकलेले आहेत आणि त्यामुळे मसाले भाताचा कलर थोडा रेडिश दिसत असेल, पण खूप छान झालेला मसाले भात खाण्यास एकदम टेस्टी लागत होता। आणि लूसी मुझे कमेंट करके बताना कि मसाले भात कैसे बना। लूसी तुम भी मसाले भात बना के देखना और मुझे बताना मसाले भात कैसे बना है, और कमेंट करके ज़रूर बताना कि मसाले भात की रेसिपी तुमको पसंद आई कि नहीं आई। आज मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे की मसाले भाताची रेसिपी खास माझ्या पद्धतीने। तर होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। पूर्ण ब्लॉग न घेता मी फक्त कुकिंगचा व्हिडिओ बनवला आहे छोटासा। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ह्या चॅनलवर मी माझे लाईफस्टाईल, माझे फर्स्ट एक्सपिरियन्स आहेत आणि ब्लॉग, डेली ब्लॉग असे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर टाकत असते। तर जर तुम्हाला असे व्हिडिओज पाहण्यास आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा। बाय बाय, टेक केअर।